मग काही जणांनी एक कोल्हेकुई सुरू केली की शिवसेना संपली, उद्धव ठाकरे फिरत नाहीत. मग म्हटलं मी फिरतोच आणि राहिलेली शिवसेना दाखवतोच, तिची ताकदही दाखवतो. आणि एक लक्षात आलेलं आहे माझ्या की संजय आता आपण जे बोललात ते हरामखोर गेलेत, नमक हराम गेलेत, पण कट्टर कडवट शिवसेने एक सुद्धा जागचा हल्लेला नाहीये. काही वेळेला काय होतं की चांगल्या गोष्टीला एक नजर लागते. तसा आपला हा वाशिम यवतमाळ जो मतदारसंघ आहे, हा पाहिला तर परंपरागत आपला शिवसेनेचा भगव्याचा बालेकिल्ला आहे. कारण या वाशिम जिल्ह्याची निर्मितीच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी केली, आपल्याला माहिती असेल. आणि सातत्याने इथून तुम्ही सगळ्यांनी ज्याच्या हातामध्ये भगवा आहे तो आपला व्यक्ती न बघता मतदान केलं. मग आमदार असेल तर आमदार, खासदार असेल तर खासदार तुम्ही निवडून दिलं. पण नजर लागली, मी म्हणतोय ते एवढ्यासाठी की एक 2-4 वर्षापासून गद्दारीची कीड इकडे लागली. आधीच्या होत्या त्यांनी गद्दारी केली, ती गद्दारी गाडून टाकायची म्हणून नवीन बुजगावणं उभं केलं, ते बुजगावण्याने गद्दारी केली. पण आता मात्र गद्दारीला थारा द्यायचा नाही, नमक हरामीला थारा द्यायचा नाही म्हणजे नाही. कारण मी नमक हराम हा शब्द एवढ्यासाठी वापरतोय, मी मुद्दाहून बघितलं की नमक हरामी शिवी आहे का? नाहीये. कारण ज्याचं जो उपकार करता असतो त्याचे उपकार विसरून त्याच्याशी जो दगाबाजी करतो तो नमक हराम, तो हरामखोर. आणि तसे सगळे नमक हराम, मिंद्यापासून सगळे नमक हराम आहेत, हरामखोर आहेत. कारण ज्यानी ज्यानी म्हणजे शिवसेनेनी, शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून, रक्त आटून स्वतः काही बघितलं नाहीत तुम्ही, ना कधी विधान भवनात आलात ना कधी संसदेत गेलात. पण यांची स्वप्न ही तुमच्यामुळे त्यांनी बघितली, बघू शकले आणि गेले तिकडे. पण हे लुटार एवढे माजलेत, जो उल्लेख आता आणखीन संजय राऊत तुम्ही केला, राम मंदिरच लुटायला निघाले ते. म्हणजे ज्या वातावरणाने, ज्या एका मुद्द्याने, राम मंदिरच्या मुद्द्याने रथयात्रा काढली होती आडवाणीजींनी, संपूर्ण देश हिंदुत्वमय करून टाकला. मंदिर वही बनाएंगे. अरे बाबरी पाडली तेव्हा शेपट्या घालून पळालेली तुमची अवलादी, हा म्हणजे अंगावर काय आलं तर शेपट्या घालायच्या. ते सगळं गंडांतर होतं, ते शिवसेना प्रमुखाने अंगावर घेतलं होतं. म्हणजे सगळे पळाले होते, एक सुद्धा भाजप. आज 56 वाले छाती इंच, काय 56 इंचाची छातीवाले नामोनिशाण नव्हतं कुठे. मग एक कोणतरी भाजपवाला बोलला होता, हे आमचं नाहीच. कसं असणार तुमचं? कारण शौर्य गाजवणं भाजपवाल्याचं कामच नाही. शौर्य आणि भाजप हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत. आणि शिवसेना प्रमुख गरजले होते की जर हे माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर त्यांचा मला गर्व आहे. म्हणजे पाडण्याचं असं त्यांच्या मते. कारण आडवाणी असतील, अटलजी असतील, ये अच्छा नहीं हुआ, ये बुरा हुआ, ये काला दिन था, ते सगळं पाप तुम्ही आमच्या माथी टाकलं. आणि राम मंदिर उभारणीचं जे राम मंदिर यांनी उभारलंच नाही, कोर्टाच्या निर्देशाने उभारलं गेलं, त्याचं श्रेय घ्यायला मात्र टिकोजीराव तिकडे. पण त्या राम मंदिरासाठी सुद्धा अनेक कारसेवकांनी रक्त सांडलेलं आहे, जीव दिलेले आहेत, जीव गमावलेले आहेत, दंगली घडलेल्या आहेत, अनेक जणांवरती पोलिसांच्या केसेस झालेले आहेत. मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही बनाएंगे. मग शिलापूजन झालं, त्याच्यात सुद्धा शिवसेना प्रमुख, शिवसेना म्हणजे आता जे म्हणतात ना मी फिरलो नाही, तेव्हा शिवसेना प्रमुख जर फिरले नसते तर भाजपला गावातल्या काळ्या कुत्र्याने विचारलं नसतं. आणि अशी हिंदुत्वाची लाट निर्माण झाली, राम मंदिर निर्माण झालं. काय अभिमान वाटला आपल्याला. आणि त्या राम मंदिरावरती दरोडा घालणारे आत्ताचे बाबर आहेत हे. त्या काळी मंदिर पाडलं गेलं होतं, या काळी मंदिर बांधून लुटणारे ही बाबराची अवलाद नाही तर दुसरी कोणाची अवलाद आहे? गद्दारी फक्त उद्धव ठाकरेशी नाही झालेली, गद्दारी फक्त शिवसेनेशी किंवा गद्दारी तुमच्याशी नाही झालेली. गद्दारी या देशातल्या हिंदूंशी झाली आहे, हिंदूंच्या भावनांशी झालेली आहे, हिंदुत्वाशी झालेली गद्दारी आहे. हे गद्दार जे तिकडे गेलेत त्याच्यामध्ये एका तरी हिंमत आहे लोकसभेमध्ये उठून प्रश्न विचारण्याची?
राम मंदिर लुटलं जातंय. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने मंदिरांच्या इथल्या जमिनी ढापल्याच्या, कुटुंबियांच्या नावाने ढापल्याचे घोटाळे बाहेर येत आहेत. आता येताना मी वाचत होतो, राजस्थानमध्ये एक केंद्रीय मंत्री आहेत चौधरी नावाचे. इकडे शेतकरी आलेत का रे? सगळे खुश आहेत का? तुमच्या मालाला, शेतमालाला भाव मिळालाय? तुम्हाला नाही मिळाला. पण चौधरी नावाच्या त्या माणसाने काय केलं, तो या समितीचा उपाध्यक्ष आहे, त्यांनी स्वतःच्याच काकडीच्या शेताला 99 लाखाचं अनुदान देऊन टाकलं. बसा बोंबलत तुम्ही, हमी भाव पाहिजे, हमी भाव पाहिजे, हमी भाव पाहिजे. हमी भाव पाहिजे असेल तर खासदार व्हा, आमदार व्हा, मग बघा कसा हमी भाव मिळतोय खोक्यानी. मग खोक्याने हमी भाव मिळतोय. पण त्या चौधरी नावाच्या माणसाने स्वतःच्याच खात्यातनं स्वतःच्याच शेताला काकडीच्या पिकासाठी 99 लाख रुपये अनुदान देऊन टाकलं. याला म्हणतात कोल्हा काकडीला राजी. कोल्हा म्हणजे शूद्र वृत्तीचा माणूस. त्याला काकडी दिला तरी तो आनंदी असतो. सुख किती जरी असलं तरी काकडी दिली तरी चालतं. तसे गद्दार, त्यांना तुमचं प्रेम परवडलं नाही, प्रेम नाही पचलं, पण गद्दारी पचते म्हणून नमक हरामी केले त्यांनी.